हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. झाली आहे मस्तपैकी सकाळ आणि उठून कितीही कंटाळा आला आणि काही जरी झालं तरी रुटीन, मॉर्निंग रुटीन बिझी जातं आणि ते फॉलो करावंच लागतं. तर मला बनवायचं आहे मिस्टरांसाठी डब्बा. तर डब्यामध्ये आज काहीतरी वेगळं करावं असा विचार आहे. वेगळं म्हणजे काय करणार, भाजी भाकरी हेच असतं. मिस्टर भाकरीच खातात, त्याच्यामुळे वेगळं काही करत नाही मी सोडा. पण भाजीमध्ये नक्की एक्सपेरिमेंट करते. तर आज वेगळं म्हणजे आता ट्रेंड चालू आहे झिरो ऑइल झिरो ऑइल झिरो ऑइल. तर बघू म्हणतात झिरो ऑइलची एक रेसिपी तुमच्यासाठी पण शेअर करू आणि मिस्टरांना पण खायला घालू. तर चला, हे चेहऱ्यावरचं ऑइल काही कमी होत नाही, पण खाण्यामध्ये भाजीत ऑइल नक्की कमी करू आपण. चला, काय भाजी करायची, कुठली रेसिपी नक्की शेअर करते. चला तर मंडळी, आज मस्तपैकी एक भन्नाट रेसिपी बघू. एक वाटी खोबरं घेतलंय, मस्त कोथिंबीर, 4 मिरच्या आणि थोडे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. मस्तपैकी न भाजता तशाच मिक्सरमध्ये वाटून घ्या. तर आता इथे मी घेतली आहे आपली ढब्बू मिरची. ढब्बू मिरची शक्यतो आवडत नाही, पण छान लागते खायला. तर हे ना अशी वांग्याचे काप कसे करतो आपण भरले वांग्याला, तशी मी ही कापून घेतली आहे. तर आणि कुणाला नको असेल तर त्यातल्या बिया वगैरे काढल्या तरी चालतात, पण मी नाही काढल्या कारण ढोबळी जरा थोडी कोवळी होती. तर आता ही ढोबळी आहे ना, आपण मस्तपैकी भरून घेऊया. आता हा मसाला मी छान वाटून घेतला आहे, खोबऱ्याचं वाटण. त्यातच मी थोडंसं आपला गरम मसाला ॲड केला होता, थोडं तिखट ॲड केले, धना पावडर, जिरे सगळं वाटून घेतले. त्याच्यातच मीठ घातलेलं आहे चवीपुरतं. आणि ही असं मसाला आहे ना, मी मस्त भरून घेते. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले, चाळणी ठेवली. हा मसाला ना असा दाबून दाबून जितका स्टफ कराल ना तितका तो खाताना छान लागतो. तर आता हा खोबऱ्याचा मसाला आहे ना, ह्याच्यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही आहे. तर हा मसाला आणि ही भाजी ही म्हणाल तर 3-4 दिवस आरामात टिकते. प्रवासात न्यायला खूप छान आहे भाजी. तर हा मसाला असा छानपैकी मस्त दाबून दाबून भरून घ्यायचा आहे. अशापैकी जर भाजी केली ना, तर ही ढब्बू मिरचीची भाजी नक्की सगळ्यांना आवडेल. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि शिवाय कसं आहे, आता सध्या ट्रेंड चालू आहे झिरो ऑइल झिरो ऑइल. तर बघा, वाफून खाल्लेल्या भाज्या तशाही चांगल्या लागतात. तर बघा, पाण्याला छान उकळी फुटलेली आहे आणि आता मस्तपैकी वाफ येते. तर याच्यावर मी आता सगळ्या मिरच्या आहेत ना अशा अरेंज करून घेते. या मिरच्या आहेत ना, शक्यतो आपल्याला चाळणीमध्ये उभ्या ठेवायच्या आहेत, आडव्या पडू देऊ नका. सारण बाहेर आलं तर ते सगळं चाळणीत सांडून वाया जाईल. तर अशा ह्या सगळ्या मिरच्या मी अरेंज करते. आता ही माझ्याकडनं चुकून छोटी चाळणी ठेवली गेली याच्यावर. तुम्ही जरा थोडीशी अरेंज करा. मोठी सकाळी घाई गडबड चालू असते बघा, त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायचा, त्याच्यात डब्बा माझा टिफिन नवऱ्याचा. तर ही गडबड, त्याच्यात हा व्हिडिओचा घाट घातला आहे. तर ही मिरची अशी छान मी अरेंज करते आहे. आणि आता ह्याला झाकण घालून की नाही मस्तपैकी 10 ते 15 मिनटं वाफ काढून घेणार आहे. इथे मी झाकण ठेवते आता छान आणि वाफ काढून घेते. तर चला, तोपर्यंत मी आता भाकरी करते डब्यासाठी. तर इथे मी ज्वारीचं पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे बघा, आणि इकडे एक भाकरी पण टाकून घेतली. तोपर्यंत वाफ निघती आपली. तर माझे मिस्टर डब्याला भाजी भाकरीच घेऊन जातात. ज्वारीची भाकरी करते मी. आणि एका साईडला दूधसुद्धा ठेवले मी तापायला. तर अजून भाकरी बघा कशी टम्म फुगली छान. अजून माझा सकाळचा चहासुद्धा नाही झालेला आहे. तर आता मी चहा करणार आहे पहिला डब्बा भरून. तर इथं वाफ निघाली बघा छान ढोबळीला. आणि वाफ निघाली ना की ढोबळी मिरचीचा कलर बदलतो. तरीसुद्धा खात्री नसेल तर एक सुरीने आपण असं टोकून बघा की इझिली सुरी आत जाते आणि वाफ आपली भाजी मस्तपैकी वाफून निघाली आहे, हे लगेच समजतं. तर आता ही भाजी आहे ना, तुम्ही ही अशी गरम ताटात घ्या आणि लगेच भाकरीबरोबर खा. खूप सुंदर लागते. आणि नकोच अगदी थोडंसं तेल हवं आहे आपल्याला, गुड फॅट्स जरा म्हणाल तर मग थोडंसं तेल घ्या. बाकी फोडणी मोहरी काही टाकायची आवश्यकता नाही. डायरेक्ट वाफलेल्या मिरच्या थोड्या थंड झाल्या की तेलामध्ये गरम सोडा मस्तपैकी आणि छानपैकी भाजून घ्या. आता इथं माझा मसाला थोडा शिल्लक राहिला होता वाटणाचा, तो पण ह्याच्यावर छानपैकी टाकून घेत आहे. आणि सगळं असं हलक्या हाताने मस्त भाजून घेणार आहे. जास्ती वेळ ठेवायची गरज नाही, एक 5 मिनटं खूप झाले. मिरची छान अशी वाफली, डाग पडली की. चला आता मी पटकन डब्बा भरून घेते मिस्टरांचा. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. बाय.